कारण राज्यात मविया विरुद्ध भाजपा आज आमने सामने येणार आहे। मवियाचं मुंबईमध्ये जोडेमारो आंदोलन आहे। मवियाला प्रत्युत्तर देण्याकरता भाजप सुद्धा मैदानात उतरतीये। भाजपचं देखील राज्यभर आज आंदोलन असणार आहे। परवानगी नसताना सुद्धा मविया आंदोलनावर ठाम आहे। राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन होणार आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला भाजप सुद्धा प्रत्युत्तर देईल। इथं मुंबईत सुद्धा दादर इथून महायुतीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तर महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर या मोर्चाच्या माध्यमातून दिलं जाईल। नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईहून स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरहून ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते मी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, बरोबर 10 वाजता खरं तर या मोर्चाला आज सुरुवात होणार आहे। मवियाला अद्याप मोर्चा संदर्भात आंदोलनासंदर्भात परवानगी मिळालेली नाहीये। उलट पक्षी या ठिकाणी मवियाला मात्र पोलिसांकडून, मवियाच्या काही नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत। पण मविया आंदोलनावर ठाम आहे। काय नेमकी परिस्थिती आहे, काय सद्य परिस्थिती आहे हुतात्मा चौकात? लघवी अद्याप महाविकास आघाडीला आंदोलनाची परवानगी मिळाली नसली तरी नेत्यांना सुद्धा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। मात्र हुतात्मा चौकामध्ये बंदोबस्त पोलिसांचा आहे। मी सध्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा बघतो आपण पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। जो मोर्चा हुतात्मा चौकातून निघणार आहे त्याला परवानगी नसल्यामुळे ठिकठिकाणी बॅरिगेड सुद्धा करण्यात आलेले आहेत। गेटवे ऑफ इंडिया जवळ सुद्धा बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया हा 10 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत तो सर्वसामान्य नागरिकांना बंद राहणार आहे। आता सध्या गेटवे ऑफ इंडियामध्ये लोकांना येण्या जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र 10 वाजल्यानंतर इथे बंद करण्यात येणार आहे। आणि एकूणच हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जे अंतर आहे, जो मार्ग आहे, तो ठिकठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। परवानगी नसल्यामुळे मोर्चाला ठिकठिकाणी अडवण्यात येणार आहे। मात्र एकूणच या गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी येणार आहे। याच ठिकाणी समाप्त सुद्धा होणार आहे। मात्र या ठिकाणी खरं तर मोर्चातील लोकांना किंवा कार्यकर्त्यांना, प्रमुख नेत्यांना येऊ दिलं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा प्रमुख नेते असतील हे या मोर्चा इथपर्यंत घेऊन येतील आणि याच ठिकाणी तो समाप्त होईल। मात्र काही भाषणं वगैरे सुद्धा याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे। मात्र गनिमी कावाचा वापर आता कुठेतरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करतात की पोलीस काही प्रमुख नेत्यांना गेटवे ऑफ इंडिया जवळ येऊ देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लागवी निश्चित स्वप्नील, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा। थेट जाते नागपूरमध्ये। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाल परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। मवियाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याकरता नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे, कुठे हे आंदोलन होणार आहे आणि किती वाजता सुरुवात होईल? अगदीच नागपूरच्या महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे ठीक 9 वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। एकूणच पाहू शकतो की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेनंतर जे आहे ते महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष जो आहे तो आज पाहायला मिळणार आहे। कारण की आज महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, हे सगळेजण आज जे आहे ते मुंबईमध्ये जे आहे ते जोडेमारे आंदोलन करणार आहे आणि त्याच आंदोलनानेच प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून जे आहे ते नागपूरमध्ये आंदोलन असणार आहे। आणि हा आंदोलन नागपूरपुरतं मर्यादित नसून हा राज्यव्यापी आंदोलन आहे। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते अशाच पद्धतीने जे आहे ते त्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे। आणि भाजपचे देखील वरिष्ठ नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर आपण नारायण राणे आंदोलनात सहभागी होणार आहे। मुंबई येथे आशिष शेलार या आंदोलनामध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण देखील आंदोलनात सहभागी होणार। असे राज्यभरातील जे काही भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते देखील आज जे आहे ते याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या आंदोलनातून प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन करणार आहे। आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुठेतरी सुदबुद्धी मिळावी अशा पद्धतीचा मेसेज जे आहे ते आंदोलनाच्या माध्यमातून आज देण्यात येणार आहे। मुद्दा लक्षात येतोय। ज्ञानेश्वर, थेट जाते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। सचिन,
कोण या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे आणि किती वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल, त्या दृष्टिकोनातून काय बंदोबस्त दिसतोय? लागवीची एक आठवड्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने आलेले होते आणि त्यामध्ये संघर्षही झाला, जोरदार राडाही झालेला होता. आणि त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे आंदोलन आमने सामने होणार आहेत. छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन होणार आहेत. कारण एकीकडे या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय, तर दुसरीकडे महायुतीनं सुद्धा यांना कडाडून विरोध करण्यासाठी किंवा यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे आंदोलन करतायत. मात्र या आंदोलनादरम्यान या ठिकाणी संघर्ष होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. कारण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असतानाच त्यांना एकीकडे विरोध दर्शवण्याचा प्रयत्न सुद्धा या महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो आणि त्यानंतर त्यांनाच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समोरच भाजपचं सुद्धा आंदोलन असणार आहे. भाजप सुद्धा त्यांना उत्तर देणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेले असताना त्यांना विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीनं सुद्धा काळे झेंडे दाखवले होते आणि त्यांनाच प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलनामध्ये झालेला राडा जो आहे तो आपण संपूर्ण पाहिला आणि तोच राडा होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्तवण्यात येत आहे. निश्चित या सगळ्या घडामोडींकडे लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल. तुर्तास तुमच्या तिघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या सविस्तर या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.